धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भोवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. ब्रह्मोवाच सम्यक् कारुणिकं सेदं वसते विचिकित्सितं वेदहं चोदित सौम्य भगवद्गीर्यदर्शने. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाचा संवाद चाललाय. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि ब्रह्मदेव नारदाला सांगतात. नारदाने ब्रह्मदेवाला जे प्रश्न विचारले त्यानुसार ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, तू जो प्रश्न विचारला तो अत्यंत चांगला आहे की ज्यामुळे भगवंताचं गुण मला वर्णन करता येऊ शकतं. भगवंताचे गुण त्यातून मी सांगू शकतो आणि भगवंतानी ही सृष्टी निर्माण करण्याची प्रेरणा मला कशी दिली ते सांगत असताना ते म्हणतात, कार्य कारण कर्तृत्व द्रव्य ज्ञान क्रियाश्रया. कार्य कारण कर्तृत्व द्रव्य ज्ञान क्रिया आणि आशय हे सगळं भगवन्मय आहे. बध्नंती नित्यदा मुक्त मायनम पुरुषम गुणा. या सर्व मायिक गुणापासून भगवान मुक्त आहे, परंतु भगवान हे सगळं आपल्या सोबत घेऊन हे विश्व सृजन करण्याची प्रेरणा देतो आणि त्यातून मी हे विश्व निर्माण करतो. ही माया सामान्य पुरुषाला बंदिस्त करते किंवा बंधनात अडकवते, परंतु मायातीत असलेला पुरुष मात्र नित्य मुक्त शुद्ध बुद्ध अशा प्रकारचा आहे आणि तो भगवंताचं स्वरूप आहे. ही माया 3 गुणांच्या आवरणाने आपल्याला भगवंताला झाकते. ती आपल्याला झाकते. जी माया भगवंतापासून निर्माण झालेली आहे तीच माया भगवंताला झाकते. तर हे असं कसं होतं तर ते म्हणतात, अहो, ज्याप्रमाणे शेवाळ हे कुठून निर्माण होतं? शेवाळ हे पाण्यातूनच निर्माण होतं. शेवाळ पाण्यातून निर्माण होतं आणि पाण्यालाच झाकतं. निर्माण होतं पाण्यातून पण झाकतं पाण्यालाच. दुधाची साय हे कुठून निर्माण होते? दुधातूनच निर्माण होते. हलविली जाये, माऊलींनी वर्णन केले की हलवली तर साय निघून जाते, पण स्थिर राहिलं की साय येते. ही कुठून आली? दुधावरची साय कुठून आली? ते म्हणतात दुधातूनच आली आणि साईमुळं आतमधलं दूध झाकलं गेलं. हे दूध मग आपल्याला कधी दिसेल? हलवली जाये, हलवल्यानंतर साय जाते. कुठे जाते हो म्हणले? ती दुधातच जाते. तशी ही माया भगवंतातच विलीन होते, भगवंतापासूनच निर्माण होते आणि भगवंतातच विलीन होते. घनच्छन्न दृष्टीत घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम. ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणतात, घनच्छन्न दृष्टीत घनच्छन्न मर्कम. जेव्हा आपण आकाशामध्ये बघतो आणि म्हणतो की सूर्य ढगाने झाकला, भरपूर ढग आले आणि सूर्य अभ्राच्छादित झाला. घनच्छन्न मर्कम. पण वास्तविक हे शक्य आहे का? हे खरं आहे का? सूर्य ढगाने झाकला हे म्हणणं खरं नाहीये. का बरं? अहो, सूर्य ढगाने कसा झाकला जाईल? सूर्य इतका महाप्रचंड आहे. ढग तर त्याच्यापासून निर्माण झाले पण झाकल्यासारखा वाटला. ते म्हणतात, यथा निष्प्रभम मन्यतेचा ती मूढा. ज्याप्रमाणे मूर्ख लोक हे सूर्य झाकला असं म्हणतात, प्रत्यक्षात बिंब जरी बसके एवढे तरी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. माऊलींनी 7व्या अध्यायामध्ये वर्णन केले शब्दाचं महत्व काय. तेव्हा शब्दाची व्याप्ती येणे पाडे अनुभवावी. बिंब आपल्याला बसके एवढं दिसतं. तळहाताने सूर्य आपण झाकला म्हणतो. अहो, तळहात किती, सूर्य किती मोठा. पण तळहाताने सूर्य नाही, मग काय झाकलं? तुमची दृष्टी झाकली. पण आपण त्याचा आरोप सूर्यावर केला.
घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम यथा निष्प्रभम. मग काय म्हणले, अहो सूर्याचं तेज निष्प्रभ झालं. सूर्याचं तेज निष्प्रभ झालं नाही, तुम्हाला ते झाल्यासारखं वाटलं. का? मध्ये ढग आला, त्या ढगाने सूर्य नाही झाकला, तुमची दृष्टी झाकली. आपली दृष्टी सूर्याच्या तेजाला या ठिकाणी प्रतिबंधित झाली, ती फक्त ढगामुळं. तसं या ठिकाणी भगवान आहेच आहे सर्वत्र, पण तो आपल्याला दिसत का नाही, तर आपली दृष्टी झाकली गेली. कशाने? तर ते म्हणतात अज्ञानाने, मायेने, आवरणाने, त्याचप्रमाणे अविद्येने ही माया झाकली. मायेने भगवान झाकला गेला. ते म्हणतात मग याप्रमाणे येश भगवान लिंग स्त्रीभिर अधोक्षजा. भगवान हा 3 सत्वरजतम या त्रिगुणाने आपल्याला तो झाकल्यासारखा वाटतो. आणि स्वलक्षते गतीर ब्रह्मन सर्वेशा ममचेश्वर. मग या ठिकाणी काल, कर्म, स्वभाव हे या ठिकाणी सांगितले. काल काय, कर्म काय, स्वभाव काय, हे सगळं वर्णन करत असताना भगवान जेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा होते मी फार व्हावं, ही काळाने निर्माण केलेली इच्छा आहे. काळ म्हणजे शेवटी ते एक द्रव्य मानलेलं आहे. जसं 9 द्रव्य मानले त्याप्रमाणे काळ हे एक द्रव्य आहे, ज्याचा आपल्याला विचार करावाच लागतो. काळ आहे म्हणून या सगळ्या घटना घडतात. या त्रिकाल जो आहे तो भूत, भविष्य, वर्तमान या काळाचा परिणाम म्हणून आपण समजा म्हटलं किंवा कैरी आंबट आहे, पण नंतर तिला पाड लागला आणि ती पिकली. ही का पिकली याचं उत्तर काळच आहे. ही का सडली याचं उत्तर हे काळच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर काळ आहे. म्हणून काळ हा परमेश्वराचंच एक स्वरूप आपण मानलं गेलेलं आहे. त्यामुळं ते म्हणतात काल. भगवंताला वाटलं, काळाने प्रेरणा दिली. काळाने काय प्रेरणा दिली की आता विश्व निर्माण करा. कारण जे जीव आहेत, जे प्रलयामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये गेलेले आहेत, त्यांचे जे कर्म आहेत ते त्यांचे कर्म आता वळवळ करू लागले. त्यांच्या कर्मामध्ये चलबिचल सुरू झाली आणि मग भगवंताला वाटलं अरे यांच्या कर्माचं फळ यांना दिलं पाहिजे, म्हणून विश्व निर्माण झालं पाहिजे. म्हणून हा काळ याला कारणीभूत आहे. ते म्हणतात कालम, कर्म आणि स्वभावंच मायेशो माया स्वया. याप्रमाणे भगवान स्वतः काळ, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार करतो आणि आपल्या शक्तीने हे निर्माण करतो. हे कसं निर्माण होतं तर ते म्हणतात गुणक्षोभ या ठिकाणी होतो. कालात गुणव्यतिकर परिणाम स्वभावतः. आता या ठिकाणी द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे उपादान कारण, काल म्हणजे क्षोभ कारण आणि स्वभाव म्हणजे परिणामाचा हेतू. याप्रमाणे जीव हा सगळ्याचा भोगता आहे. या सगळ्याच्या मागं जीव आहे, जीवाचे कर्म आहे आणि ते कर्म त्या त्या काळी अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीने प्रगट होत असतात. जेव्हा आपलं कर्म पुण्यकारक असतं तेव्हा अनुकूलता, पाप समोर येतं तेव्हा प्रतिकूलता, पण कर्म आहेच आहे. ते चांगलं असो नाही तर वाईट असो, याचं कर्माचं फळ आपल्याला मिळणारच आहे. आणि हे फळ मिळण्यासाठी एक काळ निर्माण होतो. आता हा काळ प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे एकाच काळामध्ये सगळं येतं का? नाही येत. आता हिवाळा आपला पावसाळा आहे, या काळामध्ये फळं येतात. जे या काळात फळं येतात ते उन्हाळ्यात येत नाहीत. रामफळ आपल्याला उन्हाळ्यात दिसतं, सीताफळ शीतकालात दिसतं. का बरं? अहो काळाचा परिणाम या दृष्टिकोनातून वेगवेगळे फळं निर्माण होतात. काळाच्या परिणामातून बीज धर्म उद्भूत होतात. बीज धर्म म्हणजे कर्म. प्रत्येकाचं कर्म त्या त्या काळानुसार आपल्याला फलान्वित होतं, फलोन्मुख होतं. याप्रमाणे ते म्हणतात कर्मणो जन्म महत पुरुषाधिष्ठिता भूत. ब्रह्मदेव म्हणतात हे नारदा, याप्रमाणे भगवान काय करतो? काळाचा कमी अधिकपणा, सत्व, रज आणि तम ह्या 3 ज्या गुणांच्या द्वारे हे प्रगट होतं. हे द्रव्य, कर्म, काल. द्रव्य म्हणजे उपादान कारण, म्हणजे ज्यामुळं हे घडतं
त्याचं स्वरूप. काळ हा क्षोभकारक आहे. जसं पौर्णिमेच्या वेळेला आपण हे बघतो की भरती येते, पौर्णिमेला भरती येते, अमावस्याला ओटी येते. याचं कारण चंद्र आहे. पण याचं कारण चंद्र आहे म्हणजे शेवटी काळ आहे. चंद्र सुद्धा काळामध्येच अडकलेला आहे, काळाच्या चौकटीतच बसलेला आहे. म्हणून पौर्णिमा ही आपण क्षोभकारक मानतो, अमावस्या ही ओहटीची मानतो. हे काळ त्याला कारणीभूत आहे. म्हणून काळ हा क्षोभकारक असा घटक आहे. आणि स्वभाव म्हणजे परिणामाचा हेतू. याप्रमाणे महदस्तु विकुर्वाणात, आणि मग महद भगवंताला इच्छा झाल्याबरोबर माया समोर येते. माया समोर आल्याबरोबर भगवान म्हणतात माये विश्वस निर्माण करायचे. माया आली की ती महद, ज्याला आपण महद म्हणजे आपली बुद्धी समजा, व्यक्तीची बुद्धी आणि भगवंताची महत्त्व शक्ती ही एकच आहे. महत्त्व निर्माण होतं. महत्त्व निर्माण झाल्याबरोबर त्याच्यातून अहंकार निर्माण होतो. अहंकार 3 प्रकारचा, एक तमोगुणी, एक राजस आणि एक सात्विक. अशा पद्धतीने हे अहंकार, या अहंकारातून पहिल्यांदा आकाश निर्माण होतं. त्याला शब्द हा गुण त्याला प्रगटतो. याप्रमाणे पंचमहाभूताची निर्मिती, त्यानंतर ज्ञानात्मक दृष्टिकोनातून मन वगैरे देवता आणि क्रियात्मक दृष्टिकोनातून इंद्रियादी देवता निर्माण होतात. अहंकार हा द्रव्य शक्ती पंचमहाभूत निर्माण करणारा, म्हणून पहिल्यांदा आकाश निर्माण होतं. आकाश हे या अहंकारातून निर्माण झाल्याबरोबर तामस अहंकारातून आकाश निर्माण होतं. त्यातून वायू, त्यातून अग्नी, त्यातून पाणी, त्यातून पृथ्वी. याप्रमाणे हे विश्वसृजन, हे सगळे विश्वसृजन किंवा विश्वाची निर्मिती आपण सांख्य योगामध्ये बघणारच आहोत 3ऱ्या स्कंधामध्ये. कारण आपला जो भारतीय परंपरेतला सांख्य तत्व विचार आहे, त्याच्या पलीकडे कुणी निर्मितीच्या पातळीवर दुसरा विचार केलेलाच नाही. कुणी वेदांती जरी असला तरी त्या वेदांत्याला पुन्हा सांख्य दर्शनाचाच आधार घ्यावा लागलेला आहे निर्मितीच्या संदर्भात. निर्मितीच्या बाबतीत सांख्य तत्वज्ञान हेच फक्त आपलं अंतिम तत्वज्ञान आहे. त्यामुळं ते म्हणतात तामस अहंकारातून आकाश, त्यातून वायू, त्यातून अग्नी, त्यातून पाणी आणि त्यानंतर पृथ्वी अशा पद्धतीने निर्माण झालं. द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती इति प्रभू. द्रव्यशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती. आधी द्रव्य, मग क्रिया आणि मग त्यातून ज्ञान. याप्रमाणे अशा पद्धतीने विकुर्वाणात, विकुर्वाणात म्हणजे त्यामध्ये विकार झाला. आता हा विकार हा शब्द जो आहे तो आपण वाईट अर्थाने घ्यायचा नाहीये. विकार म्हणजे आपण विकार कोश, हा आपलं मन विकारी आहे म्हणतो, वासनात्मक आहे. पण या सगळ्याचा अर्थ एकच आहे की त्यातून अनेक प्रवृत्ती निर्माण होतात, त्याला विकार म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर अ आहे समजा, अ हे अक्षर आहे, हा उच्चार आपण अचा केला. पण अ हे ब्रह्मदेवांनी उच्चारलेलं पहिलं अक्षर आहे, त्याला अ म्हणतात. मग या अला जेव्हा विकार झाला तेव्हा आ झाला, अचाच आ झाला. मग आ कुठून आला? अचाच झाला. मग ई कुठून आलं? अचच आलं. मग दीर्घही त्याच आलं, उकारही त्याचाच आला, ओकारही त्याचाच आला, औकारही त्याचाच आला. म्हणजे अ पासून आ, ई, उ, ओ, आई, आई सुद्धा त्याच आलं, अम सुद्धा त्याच आलं आणि आहापर्यंत त्याच आलं. म्हणजे एका स्वराचे अचे जे विकार झाले हे विकारच आहेत. वेगवेगळ्या आविष्कार म्हणजे विकार. आणि हे विकार कसे निर्माण झाले? विकुर्वाणात. मग आपण काय म्हणतो? अ पासूनच आ झाला, त्याच्यापासूनच ई झाली, त्यापासूनच उ झालं, त्यापासूनच पुढे ओ झालं. कशातून झालं? मूळ अ पासून. तसं मूळ परब्रह्म, परब्रह्माला मायेचा स्वीकार केल्याबरोबर उच्चार. कारण जोपर्यंत तुमच्या मनात आहे तुम्ही उच्चारच केला नाही, मग म्हटलं पण उच्चारच नाही केला, तर तोपर्यंत प्रगटीकरण होत नाही. माया काय करते? प्रगटीकरण म्हणजे माया, व्यक्तीकरण म्हणजे माया. जेव्हा आपण समोर आपल्याला दृश्य दिसतं, ऐकू येतं, ती माया. जोपर्यंत आपल्या मनात आहे, मी मनातले मनात म्हटलं, ऐकू आलं का? नाही आलं. ते दिसलंय नाही, ऐकूही आलं नाही, लिहिलंय नाही.
मग ते अव्यक्त स्वरूपाचं आणि अव्यक्त हा परब्रह्म आहे. आणि ते जेव्हा व्यक्त होतं तेव्हा तो व्यक्त रूप म्हणजे मायेचं रूप. म्हणून अ पासूनच मग आ झालं, ई झालं, उ झालं. हे विकुर्वाणात, विकुर्वाणात म्हणजे त्याचा विकार झाला, त्याला फाटे फुटले. थोडक्यात एक आपण बी लावलं पाहतो आपण, पाणी घालत अरे उगवलं का, अरे बारीक अंकुर आला. कशाला अंकुर आला हवा? हा बियाला अंकुर आला, त्या बीजाला अंकुर आला, ते अंकुरित झालं, हिरवगार दिसू लागलं. मग एक पान दिसलं, मग अरे 2 पानं दिसायला लागले, मग 4 पानं झाले, मग फांदी झाली. हे काय झालं? एकाच बीजाला जेव्हा वेगवेगळे आपण नावं दिले, पान आलं, मग त्याला एक फाटा आला, मग ते अनेक फाटे फुटले. हे अनेक फाटे म्हणजे काय? हा संसार आहे. आपल्याला ऊर्ध्वमूलमध्ये शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांशी यस्य पर्णानी यस्तम वेद दश वेदविद. 15वा अध्याय काय सांगतो? 15वा अध्याय हे सांगतो की मूळ हे एकच आहे, याचे 3 झाले सत्वरजतम, याच्या अनेक शाखा झाल्या, त्याचे अनेक पानं झाले, त्याला अनेक फळं आले. आणि हे ऊर्ध्वमूल, याचं मूळ वरती आहे आणि फांद्या खाली आहेत. का? हा उलटा आहे, संसार हा उलटा आहे. याचं मूळ कुठे आहे? परब्रह्म मूळ आहे. आणि खाली वाढत 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 याच्या प्रसृतास्तस्य शाखा, अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास्तस्य शाखा, त्याच्या खाली वर आडव्या तिडव्या इकडं तिकडं शाखा पसरतच गेल्यात. हा संसार, ते म्हणतात हा संसार अशा पद्धतीने वाढत 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 जातो, म्हणजे त्याला विकार होतो. थोडक्यात बीजाला जेव्हा विकार झाला तेव्हाच पानं आले, बीजाला विकार झाला तेव्हाच फाटे आले, बीजाला विकार झाला तेव्हाच फुलं आले. फुलं सुद्धा विकारच आहे, फळही विकारच आहे, आणि फळामध्ये पुन्हा बीज आलं. म्हणजे याप्रमाणे एका बीजातून आपल्याला वृक्ष निर्माण होतो. आणि हा वृक्ष म्हणजेच एका अर्थाने विकार कोश, हा सगळा विकारांचाच समूह आहे. याप्रमाणे ते म्हणतात आधी तामस, मग तामसातून काय झालं? पंचमहाभूत निर्माण झाले. तामस अशा प्रकारच्या गुणातून पंचमहाभूत निर्माण झाले. तेजसस्तु विकरवाणात, ज्याप्रमाणे रूपवत स्पर्शवत चांभो, त्याप्रमाणे शब्द रूप रसगंध स्पर्श हे पंचतन्मात्रा त्यातून निर्माण झाल्या. त्यानंतर ते म्हणतात परान्वयात, आणि याला काय म्हणतात? याला पंचीकरण असं म्हणतात. याला या शास्त्रीय भाषेमध्ये पंचीकरण असं म्हणतात. पंचीकरण म्हणजे काय? ते एकाचे गुण दुसऱ्यात येत असतात, म्हणून ते म्हणतात कारणाचे गुण नेहमी कार्यामध्ये येतात. जे कारण आहे त्या कारणाचे गुण कार्यात येत असतात. समजा दूध आहे, या दुधाचेच गुण दह्यात येतात, दह्याचेच गुण ताकात, ताकाचे गुण लोण्यात, लोण्याचे गुण तुपात. का? अहो ते मूळ दूध आहे ना, सत्वांश त्याचा येतच राहतो. म्हणून ते म्हणतात कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. बीज, तुम्ही बोराचं बीज पेरलं त्यातून जांभळाचं झाड येणार आहे का? कसं येईल? तुम्ही बोराचं बीज पेरलं तर जांभळाचं झाड कसं येईल? कारण जे कारण आहे त्या कारणाचाच आविष्कार म्हणजे कार्य. म्हणून तुमचं कारणाचेच गुण कार्यामध्ये येतात. कारण कोण आहे याच्यामधले? भगवान हा कारण आहे. आणि म्हणून हे विश्व कार्य आहे, भगवंताचं स्वरूप या विश्वामध्ये प्रगटतं. हे जगचिनो हे आघावे म्हणून माऊलीने शब्द वापरलाय. अहो सगटची मी, या सगळ्या सहज मी आहे, मी काय वेगळा नाहीये, मी या जगासहच आहे, जगात आहेच आहे मी, वेगवेगळ्या रूपाने नटलेला. म्हणून ते म्हणतात कारणाचे गुण नेहमी कार्यामध्ये येत असल्यामुळं या ठिकाणी आकाशाचे गुण, आता आकाशाचा एकच गुण आहे शब्द गुणकम आकाशम, हा शब्द आकाशाचा गुण आहे. हा आकाशाचा गुण कशात आला? वायूमध्ये आला. म्हणजे वायूला स्वतःचा गुण आहे. कोणता? स्पर्श गुण. हा वायू कसा आहे? हा रूपरहित स्पर्शवान वायू. तो रूपरहित आहे पण स्पर्श जाणवतो. म्हणजे आकाशाचा शब्द गुण आणि वायूचा स्वतःचा स्पर्श गुण. वायूमध्ये 2 गुण आले, आकाशात एकच गुण आहे, वायू 2 आले, अग्नी 3 आले. म्हणजे आकाशाचा आला, वायूचा आला आणि स्वतः अग्नीचा आला. त्यानंतर पाण्यामध्ये 4 गुण आले आकाशाचा. जसं
बापाचे गुण मुलात येतात, आजोबाचे गुण नातवात येतात. हे कसे येतात? अहो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे असलेले त्यांचे अंतर, अशा प्रकारचे ज्याला आपण संदर्भ म्हणतो, हे सगळे त्यामध्ये आपल्याला DNA जो असतो त्याच्यातून ते येतच राहतात. याप्रमाणे म्हणून आजोबाचे गुण नातवात येतात, पणजोबाचे गुण नातवात येतात, आजोबामध्ये येतात. हे गुण तसे आकाशाचा गुण अग्नीत आला, पुन्हा अग्नीचा स्वतःचा गुण आहे. त्यानंतर आकाशाचा वायूचा गुण अग्नीत आला. त्यानंतर पाण्यामध्ये आकाश, वायू, अग्नी हे तिन्हीचे गुण आहेत. आणि पुन्हा पाण्याचा स्वतःचा गुण आहे. आणि पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत. कारण पृथ्वी ही सगळ्यात शेवटी निर्माण झाली, तिच्यामध्ये सगळ्यांचेच गुण आले. याप्रमाणे आपल्याला हे ते म्हणतात परान्वयात रसस्पर्श. परान्वयात म्हणजे त्याचा अन्वय याच्याशी, म्हणून परिणामवाद याला सांगतात. की यामध्ये आपल्याला प्रत्येक एकेकाचे गुण एकेकात येत असल्यामुळं कारणाचे गुण कार्यात येतात. विकारामुळे आपल्याला भिन्नत्व वाटतं. या दृष्टीने दूध मुरारे स्वभावे तेची दही. माऊलींनी म्हटलंय दूध म्हणजे दहीच आहे, फक्त ते मुरलं. त्याचे दह्याचे गुण वेगळे त्याचे आले, त्याला आंबटपणा आला, पण दुधाचे गुण आलेच. दूध आणि दही मिळून आपल्याला पुढे लोणी, ताक वगैरे दिसतं. याप्रमाणे ते म्हणतात प्रत्येकाचे गुण त्याच्यामध्ये पुढच्या आविष्कारामध्ये येतात, आवृत्तीमध्ये येतात. त्याप्रमाणे मग त्यातून ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती निर्माण झाली. ज्ञानशक्ती निर्माण झाली म्हणजे तुम्हाला ज्ञानेंद्रियाची उत्पत्ती झाली. ज्ञानशक्ती. क्रिया म्हणजे तुमच्यामध्ये कर्मेंद्रियाची उत्पत्ती झाली. कारण निर्माण झालं, पण निर्माण झालं तर त्याचा उपभोग घेण्यासाठी ज्ञानेंद्रिय पाहिजे ना. अहो, शब्द आहे पण ऐकायला कान पाहिजेत ना. शब्द निर्माण झाला पण कानच निर्माण झाले नाही तर त्याचा काय उपयोग आहे. म्हणून ते म्हणतात याप्रमाणे ज्ञानशक्ती, मग क्रियाशक्ती आणि बुद्धी ही त्यातून निर्माण झाली. प्राणस तेजस हो, याप्रमाणे तेजस अहंकारापासून हे सगळं निर्माण झालं. म्हणजे तामस अहंकार, राजस अहंकार आणि तेजस अहंकार. याप्रमाणे यदा यत निर्माणे न शेकुर ब्रह्मपित्तमम. आणि याप्रमाणे भगवंतानी हे सगळं निर्माण केलं. हे कशासाठी? ते म्हणतात ते साधनरूप शरीराची रचना कशासाठी केली? तर आपण भगवंताचं ज्ञान घ्यावं म्हणून केलेली आहे. सदसच्च मुपादाय चोभयम. सदसच्च, सद आणि असत. सत म्हणजे अदृश्य आणि असत म्हणजे दृश्य. दोन्ही दृश्यादृश्य पातळीवर जी गोष्ट आम्हाला दिसते ती दृश्य आहे. पंखा फिरताना दिसतो ते दृश्य आहे, पण त्याच्या मागची वीज शक्ती, विद्युत शक्ती दिसत नाही, ती अदृश्य आहे. पण ती आहे हे मानावंच लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला याचा अन्वय लागत नाही. पंखा का फिरतो याचा अन्वय लागत नाही जर आपण ती अदृश्य शक्ती मानली नाही तर. म्हणून ते म्हणतात मग हे अंड ब्रह्मांड असंच पडून राहिलं. वर्ष पूग सहस्रांते, हजारो वर्ष हे अंड असंच पडलेलं राहिलं. आणि काल कर्म स्वभावस्थो. काल, कर्म आणि स्वभाव. जीवो जीवम जीवयत. याप्रमाणे काल, कर्म आणि स्वभाव याचा स्वीकार भगवंतांनी केला आणि त्यातून हे अंड उत्पन्न केलं. हे ब्रह्मांड आहे, ब्रह्मरूपी अंड आहे. आणि हे विराट पुरुषाचं अंड या ठिकाणी पडलं. याला सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. यातून पुरुष प्रगट झाला. त्याला जिम्मा होती, त्यात पाय होते, हात होते, नेत्र होतं, मुख होतं, सगळं होतं. ते किती? हजारो. सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमीं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम. याप्रमाणे हजारो हात, हजारो पाय, हजारो डोके. हे काय हजारो? अहो, जीव आहेत वेगवेगळे. सगळ्या जीवांना डोकं आहे, सगळ्या जीवांना नेत्र आहेत. एवढी बारीक मुंगी पाहिली तरी तिला डोळे आहेत ना. बिन डोळ्याची मुंगी आहे का? नाही. आपल्याला जी सूक्ष्मदर्शकातून सुद्धा दिसत नाहीत असेच जीव आहेत. त्यांना सुद्धा डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, सगळे. कसं काय निर्माण झालं? ते म्हणतात हे जीवोत्पत्ती
सांगितलेली आहे. आणि ही सहस्रोंग्रहिबा भक्षा, हजारो कान, हजारो हात, हजारो जिभा, याप्रमाणे कट्यादि विरधा, याप्रमाणे सर्व जीवांची निर्मिती सांगितली. आणि हृदास्वर लोक उरसो, याप्रमाणे भगवंतांनी सगळं निर्माण केलं. ब्रह्मांड निर्माण झालं, मग स्वर्ग, त्याप्रमाणे त्या स्वर्गातले सुद्धा मग भूलोक, भुवरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्यलोक हे निर्माण केले. त्यानंतर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, पाताल हे निर्माण केले. भूलोक निर्माण केला. भूरलोक कल्पिता पद्भ्याम, पायापासून पुन्हा एकदा त्याचं वर्णन केलेलं आहे की पायापासून भूलोक निर्माण झाला, त्यानंतर भुवरलोक निर्माण झाला, जनोलोक निर्माण झाला, नाभीपासून भुवरलोक, हृदयापासून स्वरलोक निर्माण झाला, आणि उरसा महरलोको महात्मनः, उरापासून महरलोक निर्माण झाला, कंठापासून जनोलोक निर्माण झाला, तपोलोक हा भगवंताच्या छातीपासून निर्माण झाला स्तनद्वयात, मूर्धवे सत्यलोकस्तू, मूर्धनापासून सत्यलोक निर्माण झाला, आणि ब्रह्मलोक सनातन, याप्रमाणे पुन्हा मग खालचं अतल वितल सुतल, मग मांड्यापासून पायापासून काय काय निर्माण झालं हे सांगितलं. महातलम तू गुल्फाभ्याम, पातालम पाद तलत, पायाच्या तळव्यापासून पाताल निर्माण झाला, कारण पाताळ खाली आहे, भगवंताचे पाय खाली आहेत, म्हणून भूर्लोक कल्पिता पद्भ्याम. भगवंतानी हे सगळं विश्व ब्रह्मांड आपल्या शरीरापासूनच निर्माण केलं, त्याच्या शरीरापासूनच हे सगळं उत्पन्न झालं. आणि हे सगळं निर्माण झाल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, आता विराट स्वरूपाच्या विभूतीचं वर्णन करायला सुरुवात केली. या विराट स्वरूपाच्या मुखापासून काय झालं ते म्हणतात, मुख निर्माण झालं, त्यात वाणी निर्माण झाली. वाचाम वन्येर मुखम क्षेत्रम छंदसाम सप्तधातवाहा, वाचा आधी वाणी निर्माण झाली. ती कशातून ते म्हणतात, वन्येर मुखम, भगवंताच्या वाणी पासून त्याची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे. वाणी ही अग्नी आपण म्हणतो आपल्या स्वतःच्या न्यासामध्ये. प्रत्येक पूजेच्या पूर्वी आपण न्यास करतो, आणि न्यासाच्या वेळेला अग्निर्मे वाचिश्रितः, अग्नी कुठे राहतो तर वाचिश्रितः, वाणीमध्ये राहतो. म्हणून वाणी ही अग्निरूप आहे. कारण वाणीची निर्मिती ही कशातून झालेली आहे, अन्नातून. अन्नातूनच नंतर वाणी निर्माण होते, पण अन्नाचा शेवटचा भाग म्हणजे वाणी. या ठिकाणी अन्न खाल्लं म्हणजे त्यातून पहिल्यांदा मन तयार होतं, म्हणजे अन्नाचे भाग त्यांनी सांगितलेत. अन्नापासून मन तयार होतं, पाण्यापासून प्राण, आणि तेजापासून वाणी. वाणी कुठून निर्माण होते, तेज, तेजस तत्व. तूप तेजस्वी आहे ना, तूप हे तेजस तत्व आहे. तूप खाल्लं म्हणून आपण म्हणतो तूप खाल्लं की रूप दिसत नाही, पण तुपामध्ये तेजस तत्व आहे, आणि म्हणून हे तेजस तत्व यातून वाणी निर्माण होते. म्हणून जो तूप खातो, जसा दिवा घृतभर्तिमश्नन, तूप खातो आणि तो उजळतो, तसा जो माणूस तूप खातो तो उजळतो. जो माणूस तूप खातो त्याचं रूप दिसतं, जो माणूस तूप खातो त्याची वाणी चांगली होते, म्हणून तूप खायला सांगितले. अपगार त्यासाठी सांगितलाय, वाणी शुद्ध व्हावी म्हणून. अपगार हा शुद्धीसाठी आहे, आपल्या अन्न शुद्धीसाठी आहे, आणि म्हणून तूप सुद्धा वाणीच्या शुद्धीसाठी आहे. या दृष्टीने वाचाम वन्येर मुखम, वाणीतून काय निर्माण झालं तर भगवंताच्या वाणीमध्ये, मुखापासून वाणी निर्माण झाली, ज्या वाणीमध्ये अग्नी हा स्थिर आहे. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे, म्हणून आपण आपलं जीवन चाललेलं आहे. शरीरातला अग्नी निघून गेला तर आपलं शरीर थंड पडतं, आणि थंड पडलं की ते ठेवायच्या उपयोगी राहत नाही. चला म्हणतात घेऊन जायला का, वाणी लुळी पडते. जो व्यक्ती जागृत किंवा जो व्यक्ती जिवंत आहे त्याची वाणी तजेलदार आहे, आणि जो मृत्युमुखी पडलाय त्याची वाणी लुळी पडत असते. म्हणजेच जीभ लुळी पडते, म्हणजेच वाणीतली शक्ती जाते, म्हणजे अग्नी तत्व संपून जातं, आणि म्हणून बाहेरचा अग्नीला घ्यावा लागतो. याच्यातला अग्नितत्व संपल्यामुळे बाहेरचा अग्नी घ्यावा लागतो. वाचाम वन्येर मुखम क्षत्रम
ते म्हणतात अग्निर्मयी वाचिशिता वाग् हृदय हृदयमयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी. याप्रमाणे हव्य कव्यामृतान्नानाम जिह्वा सर्व रसस्य च. आणि ही जिह्वा अन्न, हव्य आणि कव्य असे दोन शब्द वापरले. कव्य हे पितरांसाठी असतं, हव्य हे आपल्याला अग्नीसाठी असतं. स्वाहा आणि स्वधा. स्वाहा हे देवांसाठी आणि अग्नीसाठी आहे आणि स्वधा हे मात्र पितरांसाठी. त्यामुळे हव्य कव्यामृतान्नानाम आणि ह्याला अमृत अन्न हे माणसासाठी, हव्य देवासाठी, कव्य पितरासाठी आणि अन्न माणसासाठी. म्हणून त्या अमृतान्नानाम याला अमृत असा शब्द वापरलाय. तो यासाठी की यज्ञ करून जे उरलेलं अन्न आहे त्याला अमृत असं म्हणतात. हव्य कव्यामृतान्नानाम जिह्वा सर्व रसस्य च. ही जिह्वा सगळ्या रसांचा स्वाद घेते. सर्व सुनांच वायोश्च तन्नासे परमायने. त्यानंतर वायूचा संदर्भ सांगितला, जसा इथे अग्नीचा किंवा वाणीचा, त्यानंतर वायूचा. अश्विनी कुमार हे त्याचे मालक आहेत. अश्विनी कुमार नाकाचे मालक आहेत आणि त्यातून मोद प्रमोदयो, नाकातून आपण चांगला सुगंध घेत असतो. त्यानंतर रूप तेजसाम, डोळ्यातून रूप निर्माण झालं. त्याचा सूर्य ही देवता आहे आणि रूप हे त्याचं आपल्याला दिसतं. डोळे हे इंद्रिय, सूर्य ही देवता आहे आणि त्यातून रूप आपण पाहतो. त्यानंतर पुढे कर्ण दिशांच, कान हे इंद्रिय, त्याचं ऐकणं हे दिशांच्यावर आधारित आहे आणि ज्याचा स्वामी ह्या सगळ्या दिशा आहेत. आकाश हा शब्द, आकाश नसेल तर शब्द ऐकू येणार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्या कानामध्ये सुद्धा जो पोकळी असते, कानामधली पोकळी आहे म्हणून आपल्याला शब्द ऐकू येतो. ते म्हणतात श्रोत्रम आकाश शब्दयो हो. याप्रमाणे त्वगश्च स्पर्शयो वायुश्च. त्याप्रमाणे वायू हा त्वग, इंद्रियाला स्पर्श जाणीवेने आपल्याला कळतो. त्याचा मुख्य जो आहे तो वायू आहे. याप्रमाणे या सर्वांचं वर्णन करत करत ते म्हणतात अपाम वीर्यस्य सर्गस्य. हा अपा म्हणजे जल हे पर्जन्यातून निर्माण होतं. प्रजापती हे त्याचे प्रमुख आहेत आणि प्रजापती जो आहे तोच निर्मितीला कारणीभूत आहे. त्यामुळं तो शिष्णाचा स्वामी आहे. पुंस शिष्ण उपस्थस्तु प्रजानंद्यात निवृत्ते हे. यातून प्रजानंद प्राप्त होतो. याप्रमाणे निवृत्ती जो आहे तो बुधाच्या ठिकाणी, जे वाईट मार्गी लोक असतात त्यांचा प्राण बुधामधून जातो म्हणे. तेव्हा बुध म्हणजे त्या ठिकाणी निवृत्ती म्हणजे मृत्यू, हा त्या ठिकाणी त्याचं स्थान आहे. याप्रमाणे प्रत्येकाचं वर्णन करत 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 उदरम विद्युतम पुंसो हृदयम मनसा पदम, याप्रमाणे ज्ञान विज्ञान याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि भगवंताच्या कोणकोणत्या इंद्रियामध्ये हे सगळे आहेत हे सांगितले. गंधर्व, अप्सरा, त्याचप्रमाणे राक्षस हे सगळे भगवंताने निर्माण केले. पुरुष एवेदम सर्वै यद्भूतञ्च भव्यम उतामृतत्व शेषाणो यदन्नो नातिरोहति. याप्रमाणे भगवंतांनी हे सगळे निर्माण केले. एतावानस्य महिमा अतोज्जायांश पुरुषाः. या भगवंताचा महिमा काय ते कळत नाही. या भगवंताचा महिमा हा सर्व भूत भव्यम भवच्चयत. भूत भविष्य वर्तमान यासारखे काळ त्यांनी निर्माण केले आणि त्याच्याचद्वारे हा सगळं विश्व निर्माण झालं. त्यानंतर पादेषु सर्वभूतानि पुंसस्थिती पदोदि दुः. याप्रमाणे भगवंताच्या पायापासून हे पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. यातून हे त्रिपाद म्हणजे काय, हे तीन विकार निर्माण झाले, सत्व रज तम. याप्रमाणे पादस्त्रयो या ठिकाणी तीन पायांचं वर्णन केलेलं आहे. आता हे तीन पाय म्हणजे तीन ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी या दृष्टीने तीनचं वर्णन सगळीकडे आपल्याला लागू पडलेलं दिसतं. एक तर हे तीन कोणते आहेत, सत्व रज तम. त्यानंतर ब्रह्मचार्य, वानप्रस्थ आणि संन्यास, जन तप आणि सत्य, या सगळ्यांना भूलोक, भूरलोक आणि स्वरलोक याप्रमाणे हे तीन त्रिपाद ऊर्ध्व उदय. त्रिपाद म्हणजे तीन पाय. तर पाय म्हणजे केवळ पायच नव्हे, पाय म्हणजे फाटे. याप्रमाणे
अंतस्त्रिलोक्यात व परो, याप्रमाणे भगवंतानी वेगवेगळे सगळे विश्व निर्माण करून ग्रहमेधो म्हणजे गृहस्थ धर्म अर्थात श्रुती विचक्रमे शासनान उभे अशना अशन आणि अनशन अशा पद्धतीचे दोन अविद्यारूप कर्म मार्ग सकाम आणि दुसरा उपासनारूप विद्यामार्ग म्हणजे निष्काम. सकाम आणि निष्काम शासनसे उभे दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक अशन मार्ग आणि एक अनशन मार्ग. जो कर्म मार्ग आहे जो अविद्यारूप आहे पण आपल्याला त्यातून काही प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे त्याला सकामता असं आपण म्हणतो. सकाम आणि निष्काम या दृष्टीने निष्काम कोणता आहे ते म्हणतात उपासनारूप विद्या मार्ग हा निष्काम आहे. या पद्धतीने भगवंतांनी हे सगळं निर्माण केलं. इथे समृद्ध संभार पुरुषावयवय ब्रह्म यज्ञेन यज्ञ म यजंत देवास्थानी धर्माने प्रथमान्यासन. पहिल्यांदा यज्ञ धर्म निर्माण केला आणि या यज्ञ धर्मातून भगवंतांनी कशा पद्धतीने पितरो विबुधा दैत्या मनुष्या पृथ्वी विभुम सर्वांना सांगितलं क्रतुभिर यज्ञ करा. कोणाकोणाला ते म्हणतात सर्वांना, सर्वांच्यासाठी हा यज्ञ आहे. या ठिकाणी मनुष्य ऋषी पितर देवता दैत्य या दृष्टीने सर्वांनी भगवंताची आराधना केलेली आहे. सगळेच यज्ञ करत होते जुन्या काळामध्ये. त्याप्रमाणे केवळ ब्राह्मणच नव्हे तर जो जो मनुष्य आहे ऋषी आहेत पितर आहेत देवता आहेत दैत्य हे सगळे क्रतुभिर विभूम. क्रतु म्हणजे यज्ञ आणि नारायणे भगवतीचं विश्वमाहितम याप्रमाणे भगवंतांनी हा विश्व पसारा निर्माण केला. सृजामी तन नियुक्तोहम आणि मला भगवंतांनी नियुक्त केलं. हे विश्व निर्माण करायचं हे माझ्यावरती काम सोपवलं. हे नारदा ब्रह्मदेव म्हणतात भगवंतांनी हे काम माझ्यावर सोपवलं आणि सृजामी तन्नियुक्तोहम मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे विश्व निर्माण केलं. हरो हरति तद्वशः विश्वं पुरुष रूपेण परिपाती त्रिशक्ती धृक. भगवान हा तीन शक्तीने युक्त आहे. तो उत्पत्ती स्थिती आणि लय करणार आहे. त्यामुळं भगवंतांनी हे सगळं केलं आणि माझ्यामध्ये ही प्रेरकत्व मला प्राप्त करून दिलं. याप्रमाणे भगवंतांनी वितस्तिमित दशांगुल पदस्य शेवटी भगवान हे सगळं निर्माण करून अत्यतिष्ठत दशांगुलम या सगळ्या विश्वामध्ये असून सुद्धा विश्वाच्या बाहेर तो 10 अंगुल आहे. याप्रमाणे आदित्यती शब्दस्य आवृत याप्रमाणे भगवंतांनी सगळं आवृत केलेलं आहे. आवृत म्हणजे सगळीकडे व्यापक भगवानच आहे. आणि असा हा भगवान त्यांनी माझ्यावरती हे काम सोपवलं. ऋक यजोष सामानी सगळ्या प्रकारचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे सगळे भगवंताच्या ज्ञानशक्तीने निर्माण झाले. नामधेयानी निमंत्रणाश्च दक्षिणा भगवंतानी हे सगळे विश्व निर्माण करताना नामधेयनी ज्योतिष्टोम मादीनी नामधेयानी ज्योतिष्टोम यज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ याग स्वाहाकार स्वधाकार व षटकार हे सगळे एकाच उद्देशासाठी निर्माण झाले. ते म्हणजे भगवंताला कृतस्य भगवती सर्पण भगवंताची साठी समर्पित व्हावं म्हणून. इथे समृद्ध संभार पुरुषावयवय हरम याप्रमाणे सृजामी तन्नियुक्तोहम अहंकारो तद्वशः आणि याप्रमाणे माझ्यावरती ही जबाबदारी सोपवली. हरोहरति तद्वशः या ठिकाणी निरुक्तोहम हरोहरति तद्वशः भगवंताच्या प्रेरणेने मी हे सगळं निर्माण केलं. विश्वम पुरुष रूपेण आणि भगवंतानी हे सगळं धारण केलेलं आहे. न भारती मेंग मृषोपलक्षते न वैक्व चिन्मे मनसो मृषागती न मे ऋषिकाणी पतंत सत्पथे जन्मे हृदोत्कंठपता धृतो हरिही. आणि भगवंतानी जेव्हा मला आदेश दिला हे सगळं तू आता विश्वाची निर्मिती कर तेव्हा मला काही कळलं नाही. काय मी करावं मला काही सुधारलं नाही. मी सगळीकडे पाहत राहिलो आणि नान्यत भगवतः किंचित भाव्यम सद सदात्मकम भगवंताचं हे सद आणि असद रूप अर्थात प्रगट आणि अप्रगट रूप माझ्या समोर कारण आणि कार्य रूपाने
भगवंताशिवाय दुसरी वस्तू नव्हती आणि आता निर्माण काय करायचं मला कळेना. आणि मग मी भगवंताची प्रार्थना केली. ब्रह्मदेव म्हणतात, हे नारदा, मी भगवंताची प्रार्थना केली आणि या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करून भगवंताला विनवणी केली की देवा, अहो मला काही कळेना, हे मी काय करू निर्माण, माझ्या समोर काहीही या ठिकाणी निर्माण करण्याची बुद्धी मला तुम्ही दिलेली आहे, पण मला या बुद्धीचा उपयोग करता येत नाहीये. आता काय करू, माझं मन कदाचित विचलित झालेलं आहे. अशा विचलित मनाला योग्य उपाय कोणता तो सांगा. म्हणून भगवंताकडे मी प्रार्थना केली आणि ते म्हणतात, मला न भारती मेंग, भारती म्हणजे वाणी, माझी जी वाणी आहे, या ठिकाणी वाणीला संस्कृतमध्ये 13-14 शब्द आहेत, पर्याय. भारती म्हणजे वाणी, ब्राह्मी तू भारती, भाषा, ब्राह्मी म्हणजे वाणी, भारती म्हणजे वाणी, भाषा म्हणजे वाणी, गिरवाग म्हणजे वाणी, वाणी म्हणजे वाणी, सरस्वती म्हणजे वाणी, व्याहार म्हणजे वाणी, उक्ती म्हणजे वाणी, लपित म्हणजे वाणी, भाषित म्हणजे वाणी, वचन म्हणजे वाणी, वचाह म्हणजे वाणी. एवढे पर्याय आहेत. ब्राह्मी तू भारती, भाषा, गिरवाण, वाणी, सरस्वती, व्याहार, उक्तीर, लपितम, भाषितम, वचनम, वचाह. बोलणं, वक्तृत्व, ध्वनी, देवता, संवाद, जाहीर बोलणं, निरर्थक बडबड, बोलणं, अभिव्यक्ती, हे सगळं वाणीचे प्रकार आहेत. इथे भारती शब्द वापरलाय, उक्ती नाही वापरला किंवा लपित नाही वापरला. लपित म्हणजे काय, उगं बडबड करणे म्हणजे लपित. तेव्हा प्रत्येकाचे अर्थाचे जे ज्याला आपण अर्थ छटा म्हणतो त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक शब्दातल्या. म्हणून भाषित वेगळं आहे, गिरवाण वेगळं आहे, वाणी वेगळी. इथं भारती शब्द वापरलाय. जी भारती म्हणजे भा याचा अर्थ प्रकाशमय, जी प्रकाशमय आहे त्याला भारती म्हणायचं. भारती प्रकाशामध्ये, दिव्यत्वामध्ये जी रममाण होते तिला भारती म्हणायचं. म्हणजे अशी वाणी की जी दिव्यत्वामध्ये रममाण होते, अर्थात भगवंताच्या स्तुतीमध्ये रममाण होते, ती भारती. कोणती वाणी भारती होत नसते. आपण शिव्या दिल्या ती काय भारती होते का, कशी होईल. तेव्हा प्रत्येक शब्दांचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, न भारती मेंग मृषोपलक्षते. देवा, माझी वाणी, माझी भारती, माझी दिव्य वाणी, भा म्हणजे भास्वर, दिव्यता, आणि रती म्हणजे त्यामध्ये एकरूप झालेली, ही रत असलेली माझी वाणी दिव्य आहे. जसं माऊलींनी म्हटलंय, माझी या सत्यवादाचा तप, वाचा केले बहुत कल्प, त्या फळाची महाद्वीप लाधली प्रभू. माऊलींनी शब्द वापरलाय की माझी या सत्यवादाचा तप, मी हजारो जन्म खरं बोलत गेलो, हजारो जन्म मी सत्य बोलत गेलो, आणि म्हणून माझ्या वाणीला सत्यत्व प्राप्त झालं. वाणी उगच सत्य होत नसते, बोललेलं खरं उगं होत नसतं. त्याच्या मागे तपश्चर्या लागते, त्यामागे मंत्रशक्ती लागते, त्यामागे असत्य न बोलण्याची आपली धारणा लागते, वायफट बडबड न करण्याची आपली भूमिका लागते, तर आमच्या वाणीला सत्यत्व प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी जसं ब्रह्मचर्य हे व्रत आहे, तसं व्यर्थ न बोलणं हे व्रत आहे. आणि म्हणून जे व्यर्थ बोलत नाहीत त्यांच्या वाणीला शक्ती प्राप्त होते, दिव्यत्व प्राप्त होतं. त्यांच्या वाणीमध्ये तेजस तत्व येतं. मुळातच वाणी तेजातून निर्माण होते, पण तिथं तेज टिकून राहतं. कधी, जेव्हा तुम्ही वायफळ बोलत नाहीत तेव्हा ते टिकून राहतं. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम म्हटलंय. मौन हे सर्वात श्रेष्ठ मानलंय. या दृष्टीने वाणीवर नियंत्रण जो करतो, मृषा मृषोपलभ्यते, ती वाया जाणार नाही, मृषा खोटी होणार नाही. माझी या सत्यवादाचा तप, वाचा केले बहुत कल्प, आणि म्हणून ज्ञानेश्वरी मी लिहू शकलो. माऊली म्हणतात, त्या फळाचे महाद्वीप लाधली प्रभू. त्याचं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी इतके वर्ष झाले तरी नवीन नवीन लोकांना आपल्याला अर्थ सांगते, वेगवेगळे अर्थ आपल्या अंतःकरणात निर्माण करते, ज्ञान दीप उजळविते.
त्याचं कारण हे आहे की त्याच्या मागे शक्ती आहे. ती कोणाची आहे? माऊलींची शक्ती आहे, माऊलींच्या साधनेची शक्ती आहे. तसं या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात, न भारती मेंग मृषोपलक्ष्यते. माझी भारती, माझी दिव्य वाणी, माझी गीर्वाण भाषा, ज्या भाषेमध्ये भगवंताच्या स्तुतीचा फक्त भाग आहे, ती व्यर्थ जाणार नाही. मृषोपलक्ष्यते, कशामुळं वृथा का जाणार नाही, वाया का जाणार नाही? ते म्हणतात, न वै क्वचिन मे मनसो मृषा गतिही. त्याचं कारण माझं मन दुसरीकडे जाणार नाही, कारण माझी वाणी वाया जाणार नाही. जे बोलेल ते सत्य, ज्याचं होतं. कधी होतं? जो कायम सत्य बोलतो त्याचं बोललेलं सत्य होतं. जो नेहमी सत्य वचन करतो त्याचं बोललेलं सत्य होतं. म्हणून आपण म्हणतो याचं बोललेलं खरं झालं. जो खरंच बोलतो त्याला शेवटी भगवंतावरती ती जबाबदारी येते. हा जरी एखाद वेळेला चुकून याच्याकडून असत्य वाणी झाली तरी त्या असत्याला सुद्धा सत्यत्व देव प्राप्त करून देतो. आपल्याकडे खंडेश्वरी लीलाविलास नावाचा जो ग्रंथ आहे, त्या खंडेश्वरी लीलाविलास ग्रंथामध्ये त्याने असं वर्णन केले की सूर्यसूरी दैवज्ञ नावाचे फार मोठे देवीचे उपासक होते. हे गोंदी पाथरवाला या ठिकाणचे राहणारे होते. ह्या गोंदी पाथरवाला आपल्या या ठिकाणी या गोदावरीच्या पलीकडचं गोदोदक तट पार्थ पार्थ सज्जनपुरे असं वर्णन आहे. गोदोदक तट, गोदावरीच्या उत्तर तटाकावर पार्थपूर नावाचं गाव आहे. पार्थपूर म्हणजे हाच पाथरवाला, गोंदी पाथरवाला हे जोड गाव आहे आज. तर तिथे यांची पाठशाळा होती यांच्या वडिलांची, आणि नंतर यांच्या वडिलांची पाठशाळा असे, आणि हे देवीचे उपासक होते. दररोज, आता आपला विश्वास बसत नाही, पण योग मार्गाने रोज हे माहूरला जात होते. दररोज माहूरला जात असत. एके दिवशी देवी म्हणली, तू आता माहूरला यायची गरज नाही, मी येते, पण अट एवढीच आहे की मागं वळून पाहायचं नाही. याप्रमाणे हे सूर्यसूरी दैवज्ञ तिथून निघाले आणि त्यांनी बीडच्या जवळ आल्यावर खंडेश्वरीच्या तिथे पाहिलं मागं देवी येते का, तर देवी मागं आलेली होती. मग देवी म्हणली, मी इथंच थांबते. मग त्यांनी त्यांचं सगळं संसार कुटुंब इथं आणलं आणि इथेच ते देवीची उपासना करू लागले. धर्म कर्म उपासना. त्यावेळेला या बीडमध्ये एक मुस्लिम राजा होता, आणि हा जो अहमद किंवा महम्मद, त्या राजाने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. आला राजा आणि तो म्हणला, ए बम्मन, आज कोणती तीथ आहे? आता ते देवीची उपासना करत पूजा करण्यामध्ये इतके तल्लीन होते की त्यांना दिवस रात्र त्याप्रमाणे तिथ्या काही स्मरत नव्हतं. ते म्हणले, पूनम आहे. त्या दिवशी होती अमावस्या. ते म्हणले, पूनम आहे? आज तो अमावस्या आहे. बोले, पूनम कसे बोलू? ते म्हणजे काय, माझ्या तोंडून शब्द बाहेर पडला, पूनम तर पूनम. त्यांनी त्या सूर्यसूरींनी गणिताच्या पद्धतीने या राजाला समजून सांगायचा प्रयत्न केला की अमावस्या काय किंवा पौर्णिमा काय, दोन्ही पूर्ण स्थिती आहेत. आपण मानतो ती अमावस्या, चंद्र दिसत नाही म्हणून, पण चंद्र काय नसतो काय, आहेच आहे. आणि पौर्णिमा म्हणजे काय, पूर्ण तिथी, आणि अमावस्या म्हणजे काय, पूर्ण स्थिती. दोन्ही पूर्णच आहेत. तेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा असं काही नसतं. आपण मानतो केवळ आपल्या सापेक्ष कल्पनेने अमावस्या पौर्णिमा आहेत, बाकी काही नाहीये. पण तो राजा ऐकायला तयार नाही. तो म्हणला, तसं काही नाही, आज संध्याकाळी मला तुम्ही चंद्र दाखवा, नाही तर तुमचा शिरच्छेद. गावातले सगळे लोक ते बघायला आले त्या डोंगराच्या तिथं. ही गर्दी झाली आणि यांनी देवीला प्रार्थना केली, देवी, माझा शब्द गेलेला आहे, आज पौर्णिमा आहे, तू या शब्दाला मान दे आणि माझा शब्द खरा कर. तुझी साधना मी करतोय म्हणून नमस्कार केला. संध्याकाळ झाली, एकीकडे सूर्य मावळतोय आणि त्याच क्षणी सगळेजण पाहतायत की आता चंद्र दिसतोय का, पूर्वेच्या क्षितिजावर, एकदम पूर्वेच्या क्षितिजावर चंद्रबिंब दिसलं. बोल भवानी की जय. अमानिशा दर्शित चंद्रिकेयम. अमानिशा, अमा असून सुद्धा रात्री चंद्रिका दिसली. भगवतीने हातात ही बांगडी, कोणी म्हणतात चेंडू, यामध्ये वर्णन बांगडी नव्हे तर चेंडू म्हणून केलाय. कंदुकेयम, अमानिशा दर्शित चंद्रिकेयम.
चंद्रिका दाखवली, कंदूक फेकून आकाशामध्ये चेंडू फेकला आणि त्या चंद्राचं बिंब दाखवलं आणि सगळे थक्क झाले. हा राजाने नमस्कार केला, महाराज चुकलं माझं, क्षमा करा मला. तेव्हा त्यांनी त्याला क्षमा केली. सांगायचं असं की जो नेहमी सत्य बोलतो त्याचं बोललेलं सत्य होतं. या ठिकाणी देवाला प्रश्न पडतो की याच्या शब्दाला सत्यत्व आणलं पाहिजे. याप्रमाणे सांगायचं तात्पर्य असं की नमे ऋषिका आणि पत्यंत सत्पथे, माझं मन दुसरीकडे जाणार नाही, माझी वाणी वाया जाणार नाही. का तर नमे ऋषिका आणि पत्यंत सत्पथे यन्मे हृदोत्कंठवता धृतो हरिही. यन्मे हृदोत्कंठ, मी भगवंताला माझ्या कंठाशी धारण केलंय. माझ्या कंठामध्ये फक्त भगवान आहे, माझ्या वाणीमध्ये भगवान आहे, माझ्या नेत्रामध्ये भगवान आहे, माझ्या कानात भगवान आहे, माझ्या मनात भगवान आहे. तर मग माझं मन दुसरीकडे जाईल का? जर मी भगवंताला कंठमणी म्हणून धारण केलं असेल, माझ्या कंठामध्ये हृदोत्कंठ वता धृतो हरिही, मी भगवंताला माझ्या कंठाशी धारण केलंय म्हणून माझं मन दुसरीकडे जाणार नाही, माझं मन व्यर्थ ठिकाणी जाणार नाही, माझी वाणी व्यर्थ ठिकाणी जाणार नाही. न भारती मेंगमृषोपलक्षते न वै क्वचिन मे मनसो मृषागती न मे ऋषिकाणी पत्यंत सत्पथे यन्मे हृदोत्कंठवता धृतो हरिही सोहम. आणि मग देवा मी तुम्हाला नमस्कार करतो, मला तुम्ही मोहित बुद्धी झालेली आहे माझी, मी विश्व कसं निर्माण करावं ते मला सांगा. आणि मग यशावतार कर्माणि गायन्ते हस्मदादयः, याप्रमाणे भगवंताची स्तुती केली. विशुद्ध केवल ज्ञानमय असणारे भगवान, विशुद्धम केवलम ज्ञानम प्रत्येक सम्यवस्थितम. भगवान सत्यम पूर्ण मनाद्यम, सत्यम भगवान हा सत्यरूप आहे, अनाद्य आहे, तो त्याच्या आधी कुणी नाही, त्याच्या नंतर सगळं विश्व आहे. म्हणून भगवान सत्यमनाद्यंत ऐसे श्रुती जे गाती, श्रुतीने सुद्धा भगवंताला सत्य अनाद्य त्याचप्रमाणे पूर्ण निर्गुण निराकार नित्य अद्वय अशा शब्दाने गायलेले आहे. तेव्हा आम्हाला कुतर्काची गरज नाही, आम्ही कुतर्क बाजूला सोडावा, सत्तर्क समोर ठेवावा. सत्तर्क वादू पद्मगरे वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. हा सत्तर्क महत्वाचा आहे, कुतर्क नाही. कुतर्क म्हणजे काय? विनाकारण एखाद्या गोष्टीवर वायफळ चर्चा करणं म्हणजे कुतर्क. हे असंच का ते तसंच का, ही वायफळ चर्चा उपयोगाची नाही. देव आहे म्हणजे आहेच, त्याची चर्चा करू नका. कारण तो तुमच्या स्वतःला, माऊली खोटं बोलणार नाही, तुकाराम महाराज खोटं बोलणार नाही, संत महात्मे खोटं बोलणार नाही. का? त्यांना काय करायचं होतं खोटं बोलून? त्यांना कोणता स्वार्थ होता म्हणून ते खोटं बोलतील? म्हणून ऋषी मुनी त्याचप्रमाणे संत महात्मे यांनी ऋषे विंदती मुनयः, ज्या ऋषींनी भगवंताच्या साक्षात्काराचं वर्णन केलंय त्या साक्षात्काराचं स्वरूप आपण जाणून घ्या. म्हणून ते म्हणतात मी भगवंताला प्रार्थना केली. आणि आता या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये ब्रह्मदेव भगवंताच्या लीलांचं जे वर्णन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. उद्या भगवंताच्या लीलांचं वर्णन, वेगवेगळ्या अवतार कथांचं वर्णन, पुन्हा पुन्हा अवतार कथा येत आहेत. तेव्हा या अवतार कथांचं वर्णन उद्या होईल. आणि परवाच्या दिवशीपासून या चतुश्लोकी भागवताला सुरुवात होईल. ब्रह्मदेव नारदाला चतुश्लोकी भागवताचा जो उपदेश करतील तो आपण परवाच्या दिवशीपासून बघू. उद्या फक्त अवतारांचं कथन करू. हरे नमः पुंडलिक वरदे विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे